श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 166. मनुष्य विक्री. ऐकण्या प्रसंगी अभयदान. एके दिवशी सर्वज्ञ जेवण झाल्यानंतर बाहेर गेले. ओसरीच्या पूर्वेकडील खांबाजवळ डाव्या श्रीकराने खांब्यावरील आडव्या लाकडाला धरून पश्चिमाभिमुख उभे होते. जवळ साधावती बाईसा विडे करून देत होती. कोण्या एका प्रसंगावरून सर्वज्ञांनी म्हटले, साधे हो, एका देशात असे आहे, तेथे तुर्क लोक माणसांना धरतात. तिने म्हटले, जी माणसं कशाला धरू देतील, ती काही गुरं आहेत? सर्वज्ञ म्हणाले, साधे हो, धरून नेतात, कानाला छिद्र पाडून त्यात दोर शिरतात, लहान तेवढे गुलाम करतात, मोठ्या माणसांना गड्याला दोर बांधून नेतात, चांगली विकतात, इतरांना नोकर चाकर करतात. साधे हो, आता येथे असे घडेल. दुसऱ्या एका देशातील धरून नेतील, तिसऱ्याच ठिकाणी विकतील, काहींना बंदीवान करतील. साधाने म्हटले, जी ती काय माणसं नाहीत, ती काय गुरं आहेत ज्यांना धरून नेतील? सर्वज्ञ म्हणाले, साधे हो, ते बलवान आहेत, जबरदस्तीने दोर बांधून नेतील. मग साधाच्या अंगावर भीतीने काटे उभे राहिले व भयभीत होऊन म्हणाली, जी असे दृश्य मला दिसू नये. जी सर्वज्ञांनी अभयदान देऊन म्हटले, साधे हो, तुम्हाला असे दृश्य दिसणार नाही, तुमच्यावर तसा प्रसंग येणार नाही, न भिया हो साधे हो. तुम्हा वारी येथोनी वाजत वारा धरी जाईल. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.